दिग्रस शहरातील सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संजय कुकड़ी शहर प्रमुख दिग्रस, श्री विनायक दुदे शहर संघटक, सुधीर भाऊ भोसले, सौभाग्यवती प्रीति नितिन सोनुलकर, तस्लीम खान उप शहर प्रमुख, श्याम जामकर विभाग प्रमुख, तौहीद खान विभाग प्रमुख, गोपाल राठौड़ शिवसैनिक तथा सर्व शिवसैनिक दिग्रस शहर। शिवसेना दिग्रस तालुक्याच्या वतीने शेतकरी, शेतमजूर, शिवसैनिक व नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री राजकुमार वानखडे उपजिल्हा प्रमुख, श्री उत्तमराव ठळकर दिग्रस तालुका प्रमुख, मिलिंद भाऊ मानकर माजी सभापती पंचायत समिति दिग्रस, विनोद जाधव माजी सभापती पंचायत समिति दिग्रस, दिवाकर राठौड़ माजी जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ, श्री केशव राठौड़ माजी उपसभापती पंचायत समिति दिग्रस, श्री यादव गावंडे, श्री यादव पवार दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। युतीचा खेळ खंडोबा झाल्यास नगर परिषद दिग्रसच्या निवडणुकीत पंचरंगी किंवा बहुरंगी सामने होण्याची शक्यता। मित्रपक्ष शक्तीपेक्षा जास्त जागा मागत असल्याने युतीची शक्यता धुसर। आजची दिवाळी संपल्यानंतर नगर परिषद दिग्रसच्या निवडणुकीचा जोर वाढणार आहे। ऐन दिवाळीचा मौसम बघून इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी जवळीक साधलाच नाही। दिग्रस शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय विकास आघाडी यांची दिग्रस शहरात शक्ती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरात समर्थक आहे, त्यामुळे ते सुद्धा निवडणूक मैदानात उतरू शकतात। तर केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असल्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल ही अपेक्षा बाळगून भाजपसुद्धा उमेदवार लढवतील यात शंका नाही। तर वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांना दिग्रस शहरातून मोठी आघाडी मिळाल्याने काँग्रेस पक्ष फुल फॉर्मात आहे। तर नामदार संजय राठोड व खासदार संजय देशमुख यांच्या दोन्ही शिवसेनासुद्धा फॉर्मात आहेत। नामदार संजय राठोड यांनी मित्रपक्षांशी युती करण्याचे ठरविले, तर त्यांचे मित्रपक्ष भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय विकास आघाडी यांच्याशी बोलणी केली, तर भाजपा सध्या 10 ते 12 जागाची मागणी करण्याच्या मूडमध्ये आहे। त्यामुळे युती होईल किंवा न होईल हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे। तर खासदार संजय देशमुखांनी सध्या तरी कोणता पवित्रा घेतला नाही आणि माणिकराव ठाकरे यांची भूमिका स्वबळाची राहू शकते। त्यामुळे नगर परिषद दिग्रसच्या निवडणुकीत पंचरंगी अथवा बहुरंगी लढतीचा अंदाज येत आहेत। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।